छान वाटतंय. झोपायचं का अजून? झोप. मी ते कशी आले? आले असतील खिडकीतून मांजरीसारखी उडी मारून. The challenge is completed. आता मला माहितीये तुमच्या दोघींचाही विश्वास बसलाय की मला सौमित्राविषयी काही वाटत नाही आणि मी सौमित्र पासून पूर्णपणे मोकळी झालेली आहे. सॉरी खरंच सॉरी. मी चुकली. आता मी हे नव्हतं करायला पाहिजे ना. जुन्या सवयींमुळे झालं असेल, पण आता मी बदलली. मी मुक्त झाली आता. झालं का सुरू तुझं प्रवचन? मित्र, तुला कळतंय का? शरीर आणि मन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शरीराला सवय घालवायला थोडासा वेळ लागणार, मन किती तयार असलं तरी. सवय? हो सवय म्हणजे तू बघ ना, आता मला हे जे झालंय, हे मिठी प्रेम लाड आपल्यात सगळं ते शारीरिक आहे. पण माताजी असं म्हणतात की शारीरिक भावना या नैसर्गिक असतात, पण त्याला नाव देणं हे अनैसर्गिक आहे. म्हणजे आपण असं भेटत राहायचं पण तरी आपलं ब्रेकअप आहे असं? हो, कारण शारीरिक ज्या भावना आहेत त्या नैसर्गिक आहेत, त्यामुळे असं वाटणं हे खूप साहजिक आहे. काय चाललंय? नाही काय ना, इथे काय गडबड आहे तुमच्या, जरा कन्सेप्ट मध्येच घोळ आहे. तुझ्या त्या माताजीला जाऊन विचार. माताजींना असं म्हणायचंय का तुला? माताजीलाच म्हणायचंय मला. तिला जाऊन विचार की नक्की काय तुमचं बाबा डोक्यात काय आहे. की एकदा म्हणतं की हे काय शरीराचे चोचले आहेत बाबा, एकदा म्हणतं की हे सगळं सहजच चाललंय. मग सहज भावनांसाठी ना दुसरं कोणीतरी बघ, मी नाही. ते चुकलंय. काल जे घडलं ते माझं चुकलंय, तुझं आपलं चुकलंय सौमित्र. काल जे झालं ते, पण मी आता परत अशी चूक करणार नाहीये. धन्यवाद माताजी. आता इथून पुढे मीही तुमच्यावर विश्वास ठेवायची चूक करणार नाही. निघा तुम्ही आता. सौमित्र, काका काकू हे माझे आई वडील आहेत ना, मी बघीन त्यांना काय सांगायचं ते. तू निघ प्लीज.
येऊ का रे? आई तू आलीस ऑलरेडी आत. विचारायची काही पद्धत असते की नाही? हा हे घे, खाऊन घ्या दोघे. नाही मला भूक नाही आणि मैत्री गेली कधीच. भैया कुठे गेली? मी निघतो. अरे कुठे? अरे ती कुठे? अरे ए ए मुला, अरे असं ना समोर आलेलं ठेवून जायचं नसतं. खाऊन घे, बघू नको बाय. इकडे आत ये पहिला. अरे हा झाला का नाश्ता त्याचा? काय आहे हा मुलगा खरंच. मला ना, आणि ती मैत्री पण नाहीये, ती पण गेली म्हणतोय. काय करणार मग ते दोघं? दुसरं लाजताय दिगत आहे दोघही. बरोबर आहे त्यांचं. तू त्यांना असं रंगी हात पकडलंस एकदम. नलू अगं असं कधी वागतं का? कुणी करतं का कधी असं? विचारायला किती ऑकवर्ड वाटत असेल आता. तुला तोंड कसं दाखवावं असं तिच्या मनात येत असेल आता सारखं. एवढी गोड मुलगी बिचारी, पण काय बिचारी. अहो काय थांबा, काय बोलतोय तुम्ही सारखं? ती तिथे होती, मला माहित होतं का मैत्री आहे ते? नाही ना, दुसरी मुलगी असेल म्हणून मी हे केलं होतं ना. एक मिनिट. तरी मी आधीपासून सांगत होतो संशय नको घेऊ, संशय नको घेऊ. तरी मला बघायचंय. आता बघ, काल रात्रीच मी त्यांना बघितलं होतं म्हणून मी हॉलमध्ये जाऊन झोपलो होतो. अरे काय रॉंग आहे, सबशेल रॉंग. खरंच मला ना वाईट वाटतंय त्या मुलीचं. मैत्रीला किती ऑकवर्ड फील झालं असेल गाई. आणि हे तू आई. एक मिनिट, काय तू 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 हे कर जरा. उगाच काय हे करतोय हा? हे म्हणजे किती मला हे करणार आहे हा असं खजील? ए विघ्नेश, उगीच तिला बोलायचं कारण नाही तू. हे बघ, तुझं अगदी 100% बरोबर आहे. आहेच. याचा अर्थ असा नाही की तू नलीला काय वाटेल तसं बोलायचं. ते चल इथून, चल बघ. असं कोण असं हे मला उगाच कशाला केलं? नाही ग, मला माहित होतं. नाही ना मग. पण याच्यामुळे आपल्याला काय कळलं की सौमित्र आणि मैत्रीचं काही ब्रेकडाऊन वगैरे नाहीये, सगळं व्यवस्थित चालू आहे. हो की नाही? म्हणजे वाईटात मग काहीतरी चांगलं घडतं. एकदम हा, बरोबर देवाचे आहे. आभार मानायला पाहिजेत आपण. मग आता आई म्हणून तुला काळजी वाटणं साहजिक आहे. मग ह्याला नाही कळलं ते. मग झालं सगळं आता. झालं, मग कामाला लागा. चला आता झालं, आता चांगलं झालंय. हो चला आता कामाला लागा पटकन. चला काम करा. हे घ्या, हे घ्या धरा. पार्टी, आनंदाची पार्टी. अगं मैत्री, अगं किती घटाघटा पाणी पितीयस? जरा सावकाश पी. उन्हातून आली आहेस आणि कुठे गेली होतीस न सांगता? शोधून शोधून हैराण झालो आम्ही इथे. मी 1 तास चालत होते उन्हात, खूप थकले. थांब, तुला गुळ देते थोडासा, म्हणजे ऊन बाधणार नाही तुला. हा नाही, नकोय माई, मला गुळ नकोय. मला कळलंय आता, आणि स्पष्टपणे कळलंय मला काय नकोय ते. अच्छा, मग हे कळून घ्यायला कुठे गेली होतीस? ज्या मार्गावर जायला नको होतं तिथे. मी आता शुचिरभूत होणार आहे आणि मग ध्यानाला बसणार आहे. मला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही प्लीज. भाईसाहेब रात्री सौमित्रकडे गेले होते. आत्ताच मेसेज आलाय त्याचा, पोचली का विचारतोय. म्हणजे तिथे अपेक्षेप्रमाणे काही जुळलं नसावं असं दिसतंय. काय माहित, आता मी त्याला भेटायला चाललीये, कळेल सगळं मला. म्हणजे काही पॉझिटिव्ह असं घडलं नसावं. ते नेहमी मी तिला खायला देते आता काहीतरी. नाही काय ना, हे सगळं जरा आता अति होतंय बरं का. म्हणजे मान्य आहे, मी तिच्यावर काल जरा ओरडलो, हार्शली बोललो, पण सिरियसली काय चाललंय यार तिचं?
तिला आवडतोच रे तू अजून. हे पण डेअरिंग लागतं हे असं काहीतरी करून यायला. असलं डोंबल्याचं डेअरिंग, दुसऱ्यांचा विचार नाही करायचा काही, याला काय अर्थ आहे? हा, मला कळतच नाही ती अशी नव्हती का आधी, आता हे काय झालंय तिच्या बरोबर. आता सगळ्यांना सांगायला लागणार, चर्चा होणार, मला नाही आवडत आहे. का का सांगावं लागेल सगळ्यांना? अगं तर मित्र आहेत ना, ते मित्रांना सांगतो ना आपण. अरे मित्र आहे म्हणून काय झालं, ग्रुप आहे तर सगळ्यांना सगळं सांगायचं. स्वतःची अशी पर्सनल प्रायव्हेट अशी काही लाईफ आहे की नाही? आता बघ ना, आदिल आणि रेणूनं त्यांचं जमलंय ते तुम्हाला कुठे सांगितलंय? त्यांचं नाहीये, त्यांचं शिस्तीत जमलेलं आहे आणि मी जिंकणार आहे बेट आणि तुम्हाला घेऊन जाणार आहे सोनगावला. ओके, ते ठरलेलं आहे. पण व्हॉट आय एम सेइंग इज की त्यांना जेव्हा वाटेल, विश्वास वाटेल, पूर्ण सांगावंसं वाटेल, तेव्हा ते तुम्हाला सांगतील. नाहीतर नाही. नाहीतर काय होतं, आधीच सांगितलं ना सगळ्यांना की मग याचे पॉइंट ऑफ व्ह्यूज, त्याची मतं, मग हा काय म्हणाला, ती काय म्हणाली, आणि मग त्याचं असं सगळे मिळून असं ते दोघच येऊन बसले ना. कोण आहे नक्की काय कळत नाहीये ना. आकृती आहे वाटतं, काय नाही तुझं. थालीपीठ थालीपीठ होतं त्याच्यामुळे. थालीपीठ? हो. अरे आकृती, हॅलो. हॅलो, हाय. मी सिंगल आहे बरं का. तर यार कमाल पद्धत आहे यार ही, म्हणजे असं भेटल्यावर मिठी मारायची एकमेकांना, हिचीच पद्धत आहे म्हणा ती. म्हणजे कसं हार्ट टू हार्ट कनेक्शन होतं ना. हो, येस, हार्ट टू हार्ट. हार्ट टू हार्ट म्हणजे काय, तर एक हार्ट असतं त्याचं 2 होतात, म्हणून हार्ट टू हार्ट. किती घाणेरडे जोक मारतो ना हा चुंबक. अरे पण जोक आहे तरी मान्य केलंस ना तू, बस की मग सौमित्र सर, आणखीन काय बोला. काही नाही, मी थालीपीठ केलं होतं ते खाऊन आलो. अरे बोलवायचं ना साल्या, आम्ही आलोच ना संपवायला. म्हणूनच नाही बोललो तुला. अरे पण आम्ही काय मस्त करणार नव्हतो. अरे हाय. अय, बसा बसा बसा, या खुर्ची. काय ऍक्च्युली आम्हाला ना, काय आम्हाला काहीतरी सांगायचंय. अगं सांग रेणू पटकन. अगं हो, म्हणजे एवढं विशेष काही नाहीये, फक्त एवढंच की मला आदिल आवडतो आणि त्याला मी. सो जोपर्यंत आम्हाला, म्हणजे आम्ही एकमेकांना आवडतो तोपर्यंत आम्ही असं नाही, म्हणजे तुम्ही दोघं रिलेशनशिप मध्ये आहात. क्या बात है यार, क्या बात है. मला ना आधीपासूनच माहिती होतं. मोबाईल चेक करो अपना. काय मोबाईल. ओके ओके. नमस्कार डॉक्टर. शितोळे, माझं क्लिनिक बंद झाल्यावर येऊ नका हे तुम्हाला किती वेळा सांगायचं मी. हा काय तुमचा आश्रम आहे का कधी यायला? मला माझं पर्सनल आयुष्य आहे की नाही? मला माहिती आहे, आजकाल तुमची खूप पर्सनल कामं असतात. ती कामं काय आहेत हेही मला माहिती आहे, पण मी माझ्या पर्सनल कामासाठी तुम्हाला भेटायला आलो. कारण आपलं नातं फक्त डॉक्टर आणि पेशंट असं नाही आहे. आपलं नातं खूप जवळच आहे, खूप ओलावा आहे त्या नात्यात, खूप जिव्हाळ्याचं नातं आहे आपल्याला. म्हणून मी हक्काने तुमच्याशी बोलायला आलोय. माझ्या मनातले प्रश्न तुमच्याशी बोलून सल्ला मसलत करायला आलो तुमच्याशी. मला थोडासा वेळ द्या.
आणि त्यात उद्या रविवार आहे, त्यामुळे तुम्हाला वेळ नसणार, सुट्टी असणार, म्हणून मी आज आलोय. प्लीज. अच्छा, म्हणजे तुम्ही बोलल्याशिवाय जाणार नाहीच आहात. डॉक्टर, मी आता शरीर आणि मन हे वेगळं काढायला शिकलोय. हा, शरीराला भूक लागते, ते खातं, पण ते नैसर्गिक आहे. पण मनाचे प्रश्न फार गुंतागुंतीचे असतात, ते अनैसर्गिक आहे. आता याच्यातून मला जर मुक्ती मिळवायची असेल, याच्यातून जर मोकळं व्हायचं असेल, तर सगळ्या बंधनातून मोकळं व्हायला लागेल मला. आणि त्यासाठी शितोळे, हे बघा, तुम्ही प्लीज मला प्रवचन वगैरे देऊ नका आता. नाही काय आहे ना, हे मोकळं वगैरे असं ऐकलं ना की मला असं मळमळायला लागतं, आणि मुक्ती ऐकलं की मला मात्र नको नको डॉक्टर, आत्ता नका उलटी करू. मी थेट मुद्द्याला येऊन सांगतो. मी माझ्या बायकोला डिवोर्स घेतो असं सांगितलं. डिवोर्स? तर तिने मला असा नेम धरून फ्लॉवर पॉट मारला. मी चुकवायला गेलो आणि अशी माझी कंबर लचकली आणि नको त्या जागी तो फ्लॉवर पॉट घेऊन आपटला. नाही पण काय ना, त्यांनी बरोबरच केलं. मी त्यांच्या जागी असतो ना, मी तर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, घर, गाडी सगळं फेकून मारलं असतं. अहो, असं कसं फेकून मारू शकेल ते? आणि तुम्हाला ते कसं शक्य आहे? तुम्ही किती छोटे आहात. काय 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 तुम्ही मला चॅलेंज करताय का? हो नाही शितोळे, तुम्ही मला चॅलेंज देताय ना? नाही, मला कळलंय. तुम्ही आहे ना, तुम्ही चॅलेंज करताय का मला सगळे मिळून? हा का काय चाललंय काय? म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं माहितीये का? तुमचा प्रॉब्लेम मला कळलेला आहे. तुम्हाला वाटतं तुम्हाला असं ज्ञानप्राप्ती वगैरे झालेली आहे, त्यामुळे तुम्ही हवे तसे वागायला लागता. आणि पण त्यामध्ये तुम्ही विचार करत नाही की तुमच्या जोडीदाराचं काय होणार, त्याला त्रास कशाला? हा, आणि कसली हो, कसली ज्ञानप्राप्ती, कुठली मुक्ती ज्यामध्ये दुसऱ्यांच्या भावनांची तुम्ही कदरच करत नाही? हा, म्हणजे मला कळतच नाही. आणि हे एक नवीन चालू केलंय, तुम्हाला हवं तसं वागायचं आणि त्याच्या थेरत तुम्हीच तयार करायच्या आणि आमच्यावर लादायच्या. म्हणजे जवळ यावंसं वाटलं तर नैसर्गिक, आणि लांब जावंसं वाटलं तर हे अख्खंच अनैसर्गिक नातं आहे असं तुम्ही दाखवणार, बरोबर की नाही? अहो हे काय चाललंय? म्हणजे मला कळतच नाही. तुमचं काय टीव्हीचा रिमोट आहे का? तुम्ही चॅनल चेंज करताय, सीसॉ खेळताय का? कधी हे कधी ते, काय चाललंय? काय समजता काय तुम्ही स्वतःला आणि आम्हालाही? हा, माझी बायको सुद्धा असंच काहीतरी गुंतागुंतीचं बोलत होती. मला काय ते झेपलं नाही, आणि म्हणून याच्यातून मोकळं होण्यासाठी मला असं वाटतं मी डिवोर्स घेतला पाहिजे. शितोळे, तुम्हाला खरंच डिवोर्स घ्यायचा आहे? हो, मला खरंच डिवोर्स घ्यायचा आहे. तुम्ही जे म्हणायचात की तुमचं सेक्स लाईफ उत्तम आहे वगैरे, आहेच नाही. पण मग त्याचं काय होणार डिवोर्स नंतर? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही? मग सौमित्र, सॉरी, तुमचं कॉन्व्हर्सेशन चालू आहे आज? ठीक आहे. नाही नाही, काही चालू नाही, आमचं संपलंच आहे. काय हो शितोळे, झालंय ना? तुमचं बरं आहे, तुम्हाला ऑप्शन्स आहेत. या वयात आम्हाला कसले ऑप्शन्स? ऑप्शन्स? हा विषय मी ऑप्शनलाच टाकलाय, जाऊ दे. बोल, तू काय म्हणत होतीस? मी रिमाइंड करण्यासाठी आले होते की उद्या आपल्याला सोनगावला जायचंय. अरे हा, पण मला नाही यावंसं वाटत आता फ्रँकली. का? पण तुलाच तर चेंजची गरज आहे ना. तुला ब्रेक घ्यायची गरज आहे सगळ्यापासून. मग तू मेडिटेशन कॅम्पला जाणार ना? जाशील?